तुमची तालुका सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड झालेली आहे, कशी आहे भावना? सर्वांना जय महाराष्ट्र. आणि मी जे एवढे वर्ष कार्य केलं, नित्य नियमाने आम्ही सतत संपर्कात राहिलेलो आहे शिवसेनेच्या आणि कामं करत राहिलेलो आहे. त्याची पोचपावती वामनदादांनी आज आम्हाला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ह्या ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे जरी पदाधिकारी असले तरी आम्ही सर्वजण एकत्र असतो. आणि त्यांचा जो आनंद आम्हाला पद मिळाल्याबद्दल तो सांगता येत नाहीये. आणि त्या ज्या वरिष्ठ, जरी आम्ही वयाने लहान मोठ्या असलो तरी एकमेकीचा मान ठेवून राहणारे आहोत. तर त्या सगळ्यांची जी भावना असेल कामाप्रती आणि जे काही सहकार्य असेल त्याप्रमाणे आम्ही पुढची कामं करत राहू. कसा असणार आहे कामाचा आराखडा? तेच आता मी सांगितलं की सर्वजणी आम्ही एकत्र आहोत आणि एकमेकीच्या संमतीने सहकार्यानेच आम्ही पुढची कामं करत राहूत. कारण महिलांसाठी बरेच अनेक प्रश्न आहेत बदलापूरमध्ये आणि ते एक एक करून आम्हाला हाताळायचे आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात की ते तुम्ही आता वर्तमानपत्रामध्ये वाचतायत. बदलापूरमध्ये काही घटना घडतायत, तर त्याबद्दल आम्ही निश्चित शिवसेना शहर शाखेतर्फे वामनदादांच्या आदेशाने आम्ही पुढचं कार्य करत राहू. तुमची शिवसेना सहसचिव म्हणून निवड झालेली आहे, कशी आहे भावना? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आणि सहसचिव पद दिलं आहे त्यासाठी मी खूप या सर्वांचे आभार मानते आणि वामनदादांचे आभार मानते. जी माझी कामाची जी पोचपावती आहे ती आज वामनदादांनी दिलेली आहे मला. आणि माझ्यासाठी हे सगळं सिनियर आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी सर्व करेन. त्यासाठी कामाचा आराखडा कसा असणार आहे? आता जे माझे सिनियर, आता निशाताईंना जे शहरप्रमुख पद दिले किंवा गोगले मॅडम ज्या आहेत शहर संपर्क प्रमुख, यांच्या मार्गदर्शनासाठी मी सर्व कामं करेन. ते सांगतील त्या आदेशाप्रमाणे आपण पुढची रूपरेषा आखू.